आता काय काय बदल करायचे. एम इज आर जर वाक्यात असेल, टू बीची रूपं वापरलेली असतील तर त्याचं इनडायरेक्ट करताना आपल्याला वॉज वेअर वापरायचे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे काही कन्वर्जन आहे इथे आपला हा जो रिपोर्टेड व्हर्ब असेल हा पास्ट टेन्समध्ये असेल. ठीक आहे, त्यावेळेसच आपण या पद्धतीचा बदल करतो. वॉज वेअर असेल तर आपण हॅड बीन वापरणार आहे. हॅज किंवा हॅव म्हणजे प्रेझेंट असेल तर आपण पास्टमधलं परफेक्ट जे आहे हॅड ते वापरणार. डू किंवा डज असेल तर आपण पास्टमधलं डीड वापरणार. डीड ऑलरेडी दिलेलं असेल म्हणजे इथे V2 फॉर्मसारखं आपण जर वापरलं असेल तर आपल्याला तिथे हॅड डन वापरावं लागेल. ठीक आहे, हे जे आहे डीड हे आपण डूचा पास्ट टेन्स या पद्धतीने सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आय डीड दिस या पद्धतीने इथे डीड वापरलेला असेल तर त्याचा हॅड डन असा आपल्याला बदल करावा लागतो. शाल विल असेल तर वूड करायचं. सगळे जे पास्ट फॉर्म आहेत ते इथे लक्षात ठेवा. शालचं शूड होतं, विलचं वूड होतं, कॅनचं कुड, मे माईट. कुड, माईट, शूड, वूड, यूज टू, ऑट टू हे ऑलरेडी पास्ट आहेत. ठीक आहे, आणि हे ऑलरेडी पास्ट टेन्समध्ये असतात. आता मोडल्स आपण कधी वापरतो? मोडल्सच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. मोडल ऑक्झिलरीज हे आपण रिक्वेस्टसाठी वापरतो, पोलाइटनेससाठी वापरतो, परमिशनसाठी किंवा अलाउ करण्यासाठी. या सध्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण ते वापरलेलं असतं आणि त्याचा वापर हा कुड, वूड या पद्धतीने होऊ शकतो. इनफॉर्मल कम्युनिकेशनमध्ये मला थोडंसं रिस्पेक्टनी थोडीशी जास्त नम्रता दाखवायची असे पोलाइटनेस, तेव्हा मी कुड यू प्लीज असं म्हणू शकते. आणि हेच मला फॉर्मल कम्युनिकेशन करायचं आहे किंवा मला थोडंसं जास्त मी पोलाईट आहे असं दाखवायचं असेल तर वुड यू प्लीज हेल्प मी या पद्धतीने आपण वुडनी सुरुवात करतो. सो हे जे मॉडल्स आहेत हे ऑलरेडी पास्टमध्ये आहेत तिथे, त्यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीने चेंजेस करायचे नाहीत. ते जसे आहेत इथे रिपोर्टेड स्पीचमध्ये जे तशा पद्धतीने दिलेले असतील तर त्याचा बदल करायचा नाही इनडायरेक्ट करताना. डायरेक्टमध्ये जर आपण मस्ट वापरलेलं असेल तर त्याचे 3 वेगवेगळे बदल होतात. एक तर आपण वाक्य जर आपलं पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण हॅड टू वापरणार आहे. वाक्य जर आपलं फ्युचर टेन्स सांगणारं असेल म्हणजे त्यात सांगितलेली कृती नंतर होणार आहे असं सांगणार असेल तर मस्ट ऐवजी आपण वुड हॅव टूचा वापर करू शकतो. किंवा मग एखादं कंपल्शन असेल, एखादी गोष्ट सक्तीची असेल आणि म्हणून मस्ट वापरला असेल तर त्या ठिकाणी मस्ट आहे तसं राहतं.